नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि प्रेक्षको. आजपासून आम्ही तुम्हाला राज्यातल्या नेमक्या कोणकोणत्या लोकसभा मतदारसंघात वंचित फॅक्टर चालला आणि तिथल्या निकालाचं नेमकं चित्र कसं असू शकेल याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात अर्थातच औरंगाबादमधून. राज्यातलं लोकसभेचं मतदान संपून आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. पण या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत राहिला तो प्रकाश आंबेडकर यांचा वंचित फॅक्टर. किंबहुना याच वंचित फॅक्टरमुळे अनेकांच्या विजयाची गणितं बिघडू शकतात. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी विजयी झाली तर अनेकांना आश्चर्य वाटणार नाही. पाहूयात औरंगाबादचा वंचित फॅक्टर नेमका कसा काम करतोय. औरंगाबादेत आजवर चंद्रकांत खैरे मतांच्या ध्रुवीकरणात सहजपणे जिंकून जायचे, पण औरंगाबादेत प्रकाश आंबेडकर आणि MIMचे असदुद्दीन ओवैसी एकत्र आले आणि तिथली सगळी गणितच बदलून गेली. दलित, मुस्लिम, धनगर आणि 18 पगड जातींच्या एकगठ्ठा मतांची एकत्रित मोड बांधून वंचित बहुजन आघाडीनं भल्याभल्यांची झोप उडवली. विशेषतः औरंगाबादेत तर MIMचे आमदार इम्तियाज जलील यांच्यासाठी दस्तूरखुद्द असदुद्दीन ओवैसी तळ ठोकून बसले. त्यामुळे तिथला निकाल नेमका काय लागतो याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. चुनाव संपलेला आहे. खूप आम्ही मेहनत केली. दररोज 20-20 तास मी स्वतः आणि माझ्यासोबत जितके आमचे कार्यकर्ते होते त्यांनी 20-20 तास काम केले, कारण आम्हाला सगळ्यात कमी वेळ मिळाला होता. फक्त 28 दिवसाचा वेळ मिळाला होता. आणि आता लोकांनी आपलं मत टाकलेले आहे. त्याचा निकाल 23 तारखेला येईल. आता लोक मला विचारते की ते बूथ वाईज तुम्ही कॅल्क्युलेशन केले का, तुम्ही तालुका वाईज कॅल्क्युलेशन केले का. मी तसं काही करणार नाही. मी विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळीही तसं काही केलं नाही, कारण जे सस्पेन्स आहे ते राहणार. आता लोकांनी आपलं मत टाकलेले आहे, ते काही चेंज होणार नाही. तर म्हणून मलाही वाटतं की आता 23 तारखेपर्यंत रिलॅक्स करायचं. वंचित बहुजन आघाडीची पहिली सभा झाली तीही औरंगाबादेतच. या सभेला असलेली उपस्थिती बघता अनेकांच्या मनात धडकी भरली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं वंचितची दखल घेणं इतरांना भाग पडलं. सुरुवातीला काँग्रेसवाल्यांनी वंचितला भाजपची बी टीम म्हणून हिणवूनही पाहिलं, पण आंबेडकरांनी या टीकेला फारसं गांभीर्यानं घेतलं नाही आणि राज्यभर विराट सभांचा धडाका सुरूच ठेवला. इलेक्शन कमिशन म्हणतो पुलवामाबद्दल तुम्ही बोलायचं नाही आणि आम्ही बोलून सुद्धा अधिकार नाही आहे. आम्हाला बोलण्याचा अधिकार संविधानाने दिला. एवढंच नाही तर त्यांनी लागलीच त्या ठिकाणचे आपले उमेदवारही घोषित करून टाकले, तेही जाती सकट. धनगर समाजाचे असणारे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट विजय मुळे हे माळा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करून आपली रजा घेतो. उमेदवारांची जात जाहीर करण्यावरून त्यांच्यावरती टीकाही झाली, पण ते आपल्या उद्देशापासून जरासेही हलले नाही. त्याचाच परिपाक म्हणून आज राज्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी हा एक भरभक्कम पर्याय म्हणून समोर आलाय. आमचा प्रेफरन्स हा चांगला आहे. म्हणजे वर्षभरापूर्वी जन्माला आलेली पॉलिटिकल पार्टी दोन्हीही नॅशनल पॉलिटिकल पार्टीजना पळायला लावते, हे आम्ही क्रेडिटेबल मानतोय. किती जागा मिळवाल ते आता 23 तारखेलाच. काँग्रेस सोबतची बोलणी फिसकटल्यानंतर आंबेडकरांनी औरंगाबादचा उमेदवारही बदलून टाकला. तिथून MIMचे आमदार इम्तियाज जलील लोकसभेच्या मैदानात उतरले आणि तिथली सगळी गणितच बदलून गेली. अशातच दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी केली, त्यामुळे खैरेंना त्याचा मोठा फटका बसू शकतो. औरंगाबादमधली एकगठ्ठा मराठा मतं जाधव यांच्याकडे फिरल्याची जोरदार चर्चा आहे. या उलट MIMचे इम्तियाज जलील यांच्या खात्यात शहरातल्या एकगठ्ठा मुस्लिम मतांसोबतच वंचित फॅक्टरमुळे दलितांचीही मतं मिळू शकतात. दलितांची मतं वंचितला मिळाल्यास त्याचा थेट फटका हा काँग्रेसलाच बसणार आहे. परिणामी औरंगाबादमधली खरी फाईटही खैरे, इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातच रंगल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे औरंगाबादेत आंबेडकरांच्या रणनीतीनुसार सगळी राजकीय गणितं जुळून आली तर तिथंही वंचित फॅक्टर मोठी किमया करू शकतो. पाहूयात 23 तारखेला नेमकं काय होतंय ते. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव आणि सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.
वंचित फॅक्टरचा फॉर्म्युला नेमका काय आहे की ज्यामुळे वंचितची एवढी चर्चा आहे? वंचित घटकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणं हा फॉर्म्युला आहे. मुख्य हा उद्देश आहे. दलित, मुस्लिम, माळी, धनगर या जातींना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे. 18 पगड जातींना राजकारणात प्रतिनिधित्व मिळवून देणं हा आपला उद्देश असल्याचं प्रकाश आंबेडकर वारंवार सांगतात. उमेदवाराची जात जाहीर केल्यामुळे आंबेडकर यांच्यावर टीका सुद्धा झाली, पण त्यांनी त्याला भीक घातली नाही. काँग्रेसकडून वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप अगदी सुरुवातीपासून होतोय. कदाचित तो पुढेही होईल. आंबेडकर आणि ओवेसी यांच्या सभांना राज्यभरात खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळेच अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले. तिकडे वंचित फॅक्टर हा सोलापूर आणि औरंगाबादमध्ये सर्वात जास्त प्रभावी ठरणार असं बोललं जात आहे. औरंगाबाद, सोलापूर, सांगली, नांदेड, अकोला, बुलढाणा, हिंगोली या सर्व ठिकाणी हा फॅक्टर काम करू शकतो. अर्थात काम वंचितचं करणार का कोणाचं तमाम करणार हे नंतर कळेल. तिकडे औरंगाबादला जाऊयात. तिथे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी याच वंचित फॅक्टरवर समाजातल्या विविध घटकांशी बातचीत केली आणि त्यांचं मन जाणून घेतलं. या सर्व ठिकाणी हा फॅक्टर काम करू शकतो. अर्थात काम वंचितचं करणार का कोणाचं तमाम करणार हे नंतर कळेल. तिकडे औरंगाबादला जाऊयात. तिथे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी याच वंचित फॅक्टरवर समाजातल्या विविध घटकांशी बातचीत केली आणि त्यांचं मन जाणून घेतलं. नमस्कार, मी सिद्धार्थ गोदाम. न्यूज 18 लोकमतच्या नवीन कार्यक्रमात ज्याचं नाव आहे वंचित फॅक्टर, या कार्यक्रमात तुमचं स्वागत. महत्त्वाचं म्हणजे वंचित फॅक्टर या शोमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीची सुरुवातीला दखल कोणत्याही राजकीय पक्षाने घेतली नाही. मात्र वंचितची ज्या पद्धतीनं हवा निर्माण झाली, विक्रमी सभा झाल्या, त्यानंतर मात्र वंचितबद्दल राजकीय चर्चा सुरू झाली. अनेकांच्या मनात धडक्या भरल्या, अनेकांच्या मनात आनंद फुटला. आज पहिला शो आहे आणि या शोमधून आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की वंचित बहुजन आघाडी नेमकं काय आहे, वंचित बहुजन आघाडी का स्थापन झाली, वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यामागचे कारणं काय, या सोशल इंजिनिअरिंगमध्ये कुणाची वाट लागणार आहे आणि कुणाचा फायदा होणार आहे. आणि याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व पक्षीय नेते माझ्यासोबत आहेत आणि यामध्ये राजकीय विश्लेषक म्हणून काही सिनियर जर्नलिस्ट माझ्यासोबत आहेत. एकंदरीतच यांच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडी कशी आहे आणि वंचित बहुजन आघाडी लोकसभेमध्ये काय झेंडे गाडणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील राजकारणाचे गणित बदलणार आहे का, याविषयी आपण या जाणकार लोकांकडून समजून घेऊया. मी सुरुवातीला जातो वंचित बहुजन आघाडीचे मुकुंद सोनवणे यांच्याकडे. दादा, सुरुवातीला तुमची दखल कोणी घेतली नाही, चला एक प्रयोग असेल म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. मात्र औरंगाबादची सभा झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महत्त्व दिलं आणि त्यानंतर मग आघाडीच्या बोलण्या सुरू झाल्या. मुळात असं आहे की गेली 70 वर्षे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बौद्ध समाजाला कोणी नेताच नव्हता, राजकीयदृष्ट्या कोणी वालीच नव्हता. आणि माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपानं आम्हाला आता नेता मिळालेला आहे. आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत या महाराष्ट्रामध्ये जी आघाडी निर्माण झाली, त्या आघाडीला तुम्ही म्हटल्याप्रमाणे की सुरुवातीला त्याची कोणी दखल घेतलीच नाही. परंतु वंचित या सदराखाली जेव्हा इथला धनगर समाज, मुस्लिम समाज, बौद्ध समाज, तेली, माळी, कोळी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यासोबत येऊ लागला आणि जेव्हा लाखोच्या सभा इथं प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये होऊ झालेल्या आहेत, तेव्हा मात्र सगळ्या पक्षांना त्याची दखल घ्यायला भाग पडलेला आहे. मी जातो शिवसेनेकडे. अंबादास दानवे आहेत. दादा, काय म्हणाल? रंगीत तालीम झालेली त्यांची आणि दखल घेतलेली आहे. आता नाकारून चालणार नाही वंचित बहुजन आघाडीला, खूप लोकांनी सपोर्ट केलेला आहे. वंचित बहुजन आघाडी आता जे सांगितलं त्याप्रमाणे निश्चित आहे. परंतु जर राजकीयदृष्ट्या बघितलं तर वंचित बहुजन दलित बांधव बऱ्याच प्रमाणात शिवसेनेसोबत असतो, राहिलेला आहे, एक घटक आहे दलित समाजातला. परंतु असंही म्हणता येणार नाही की वंचित बहुजन आघाडी सगळेच्या सगळे दलित गेले किंवा सगळेचे सगळे मुस्लिम गेले. इथं तर MIMचा उमेदवार होता. या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर इथल्या सभेत म्हणलं की MIMला आम्ही इथं पाठिंबा दिला. MIM सारखी जी संघटना आहे जी देशविरोधी वक्तव्य करते, वंदे मातरमला विरोध करते, अशा प्रकारची भूमिका घेणार. एकीकडं बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना बनवली त्यांचे चिरंजीव प्रकाश आंबेडकर त्यांच्यासोबत, हे जरासं एक चित्र, जरासं एक विषमतेचं आम्हाला वाटलं.
म्हणजे एकंदर एक सामाजिक परिस्थिती या हेतूनं, परंतु निश्चित मोठ्या प्रमाणावर मतदान वंचित आघाडी घेईल हे तितकंच सत्य आहे. पण काय परिणाम लोकसभेला? शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीला तसा फार त्याचा परिणाम होणार नाही. याचा परिणाम जो होईल तो काँग्रेसला, राष्ट्रवादीला होईल. वंचितमुळे तुम्हाला फटका आहे? निश्चित 100% फायदा सेना BJPचा झालेला आहे. कारण बाबासाहेबांना मानणारा जे घटक होता त्यांनी मतं काँग्रेस पक्षालाच दिलेली आहे आणि ते पारंपरिक मतं आहेत. पण जी नवीन जनरेशन आहेत, जे बाबासाहेबांचे नातू, बाबासाहेबांची आपण एखादी वस्तू जरी बघितली तर आपल्याला किती प्रसन्नता असते, आणि जर बाबासाहेबांचे नातू स्वतः बाहेर आले आणि त्यांनी मतं मागितले तर लोकांची भावना जी आहे ते त्यांच्यासोबत राहणार आहे. याचा फायदा कुठे ना कुठे मतांमध्ये विभाजन झालेलं आहे. कारण शहरामध्ये जर आपण बघितलं, ज्येष्ठ मंडळी जेवढी होती दलित समाजातली, त्यांनी त्यांचा साथ काँग्रेस पक्षासोबत ठेवलेला आहे कंपल्सरी, आणि त्यांनी पंजालाच मतदान केलेलं आहे. मात्र जे नवीन जनरेशन आहेत, ज्यांना असं वाटतं की बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब हे आपल्यासमोर आलेत, तर त्यांनी बाबासाहेबांचा चेहरा बघून मग त्यांना सपोर्ट त्या पद्धतीमध्ये 100% त्यांनी केलेला आहे. आणि त्याचा फटका निश्चित काँग्रेस पक्षाला आणि राष्ट्रवादीला आम्हाला आहे. मात्र याचा फायदा 100% BJP आणि शिवसेनाला झालेला आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादीचे तर मौलाना आहेत. मौलाना, काय म्हणाल तुम्ही? एकंदरीतच मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालेलं आहे, खास करून एमआयएमचं. मुस्लिम मतों का ध्रुवीकरण पूरे महाराष्ट्र के अंदर में नहीं हुआ है. सोलापुर है, औरंगाबाद है, यहाँ पर जिस तरीके का माहौल बनाया गया है उससे 100% कांग्रेस राष्ट्रवादी को नुकसान हुआ है, और ये नुकसान नहीं भरने वाला नुकसान है. यही खेड़ी BJP और शिवसेना की थी, इसलिए बी टीम जो वंचित को बोला गया है वो गलत नहीं है. अगर ये बी टीम नहीं होती तो आप सांगली के अंदर पडालकर को ऐसे शख्स को खड़ा किया गया जिसका ताल्लुक RSS के साथ में है, भिड़े गुरुजी के साथ में है, और उसके ऊपर जो है, जो हमारे यहाँ की जो जंग हुई है, जो लड़ाई हुई है, जो दलितों के साथ अन्याय हुआ है कोरेगांव भीमा के अंदर में, वो शख्स जो तुम्हारे खिलाफ में कार्रवाई करने वाला, उसको टिकट देते. इससे ही समझ में आता है, ये दाखला है कि इनकी BJP और RSS के साथ हमारे प्रकाश अंबेडकर साहब और अवैसी साहब की गठजोड़ है. और ये गठजोड़ अब इलेक्शन के जैसे निर्णय आएंगे, मुसलमानों के भी यहाँ पे आग खुल जाएंगी कि आप कहाँ खड़े हो. मी जातोय महापौरांकडे. सर, काय म्हणाल? एकंदरीतच तुम्हाला काय वाटतं? या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी नावाचा एक नवीन पक्ष उदयास आला. खऱ्या अर्थाने स्वतःला वंचित म्हणून जाती धर्म या नावावर मतं या देशामध्ये मिळत नाहीत, आणि हा त्यांचा प्रयोग होता, रिहर्सल होती, त्यांनी स्वतःच मान्य केलेलं आहे. सेना भाजप काय करते मग? नाही, एक सांगा, सेना भाजपने कधी जाती धर्मावर या ठिकाणी मतं मागितलेली नाही. आम्ही या ठिकाणी नेहमीच मोठ्या साहेबांनी सांगितलं की देशद्रोही जे आहेत त्यांच्या आम्ही विरोधात आहोत, त्यांचं देशावर प्रेम आहे, त्यांच्या आम्ही सोबत आहोत. पण तुम्ही मान्य करता वंचित बहुजन आघाडीला खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला तळागाळातील लोकांना? जे आमचे होते ते आम्हाला मिळालेत, जे आमचे नव्हते ते त्यांच्या पदरात पडले. आमचं कुठल्याही प्रकारे नुकसान झालेलं नाही. याचा आमच्या पक्षावर, आमच्या उमेदवारावर कुठलाच परिणाम या ठिकाणी झालेला नाही. तुमच्या फायद्यासाठी जी वंचित होती, तुम्हाला नुकसान होणारच नाही, पण वंचितच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात लोक उभी राहिले, हे चित्र तुम्ही मान्य करता का? अजिबात लोक उभी राहिलेले नाही आहेत, हे फक्त देखावा होता. मला एकच गोष्ट ह्या निमित्ताने सांगावीशी वाटते की प्रत्येक वेळेस जाती आणि धर्माच्या नावावर मतदान सगळेजण मागतात की दलित लोक आमच्याकडे, मुस्लिम मतं आमच्याकडे, हिंदू लोक आमच्याकडे. कोणी असा विचारच करत नाही की हे सगळे लोक आमचे आणि इथली डेव्हलपमेंट आम्हाला करायची. औरंगाबादमध्ये हा विषयच बाजूला पडला होता की इथली डेव्हलपमेंट महत्त्वाची होती. इथं फक्त आणि फक्त राजकारण सुरू होतं सगळ्या गोष्टीचं. आणि मला अभिमान वाटतो माननीय राजसाहेबांच्या 10च्या 10 सभा तुम्ही बघून घ्या, एकाही जातीच्या, एकाही धर्माचा त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता. माननीय साहेबांनी फक्त आपली भूमिका डेव्हलपमेंटवर ठेवली होती आणि सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या. मी एकच सांगतो की 23 तारखेला याचे सगळे उत्तर येतील. औरंगाबादला केवळ लोकप्रतिनिधी असल्यामुळे इथं मतदान त्या पक्षाला होईल, परंतु इतर ठिकाणी फारसा प्रतिसाद मिळणार नाही. एकंदरीतच आपण बघितलं, ही जी पूर्ण प्रतिक्रिया ज्या आपण समजून घेतल्या या राजकीय होत्या, एवढं लक्षात ठेवा. राजकीय प्रतिक्रिया म्हणजे आपापल्या पक्षाचे हित सांभाळून त्या ठिकाणी वक्तव्य येत असतात, तशीच वक्तव्य या ठिकाणी आली. आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर मात्र
या ठिकाणी ज्या पद्धतीनं तळागाळामध्ये जाऊन प्रत्येक सभेला जाऊन रिपोर्टिंग करणारे काही राजकीय विश्लेषक पत्रकार माझ्यासोबत आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून ते वंचितकडे कसं बघतात हे पाहूया. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकच्या पूर्वी आपण राजकीय प्रतिक्रिया घेतल्या. वंचित आघाडीबद्दल राजकीय पक्षांच्या नेत्यांना काय वाटतं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. संमिश्र प्रतिक्रिया आल्या. आता माझ्यासोबत काही पत्रकार आहेत, औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्यांनी राजकीय विश्लेषण केलेले आहेत, बातम्या केलेल्या आहेत. ससूदादा माझ्यासोबत आहेत, ससू खोंडरकर. दादा, तुम्ही माझ्या मते रामदास आठवलेंच्या राजकारणाची सुरुवातही बघितलेली आहे, बाळासाहेबांच्या राजकारणाची सुरुवात बघितलेली आहे, आणि एकंदरीतच तुम्हाला वंचितबद्दल काय वाटतं? वंचित बहुजन आघाडीकडे मी तटस्थपणे पाहीन. हा एक प्रयोग आहे असं मला वाटतं, आणि हा प्रयोग औरंगाबादमधून सुरू झालेला आहे. तसं तर औरंगाबाद ही एक प्रयोगशाळाच आहे. इथेच मुंबई ठाण्यानंतर शिवसेना वाढली, सत्तेत आली. इथेच 2 ऑक्टोबरला बाळासाहेब आंबेडकर आणि ओवेसी यांची सभा झाली आणि वंचित बहुजन आघाडीचा एक प्रयोग सुरू झाला. वंचित या शब्दामध्येच बरंच काही आपल्याला लक्षात येतं. हा शब्दच मोठा बोलका आहे. प्रस्थापित व्यवस्थेने ज्यांना झिडकारलेलं आहे, नाकारलेलं आहे, किंबहुना जागच्या जागीच ठेवलेलं आहे, कधी संधीच मिळू दिली नाही, त्यांची ही आघाडी जर असेल तर नक्कीच प्रस्थापितांना धक्के बसल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. बघा, 20 मार्च 2018 या रोजी वंचित आघाडीची स्थापना झाली. त्यावेळेस मला वाटतं बाळासाहेब आंबेडकरांबरोबर जास्तीत जास्त 100-50 लोक असतील ज्यांना माहीत होतं. काही मास बेस तेव्हा नव्हतं. 1च वर्ष लोटला. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जे मायनॉरिटीज, मुस्लिम समाजात आहे, दलित समाजात आहे, हे लोक त्यांच्या मागे आले. कारण ते, जसं आत्ता आपली चर्चा चालू आहे, वंचितच राहिलेले होते. ते आत्तासुद्धा कुठंतरी सेक्युअर असा प्रतिनिधी आणि पक्ष शोधतायत की ज्याच्यामध्ये त्यांचं शोषण होणार नाही, तर त्यांचे जे काही समस्या असतील ते सगळे सॉल्व्ह होतील. विकास पत्रकार माझ्यासोबत. विकास, काय म्हणशील एकंदरीत? तर भविष्यात तुला काय वाटतं की वंचित बहुजन आघाडी एक नवीनच उंची गाठेल? तसं वाटत नाही आहे. कारण की वंचित बहुजन आघाडीचा जन्म ज्या काही कमी काळामध्ये झालेला आहे, तो राजकारणावर फार मोठा इम्पॅक्ट करेल असं वाटत नाही. पण त्यांचं म्हणणंच आहे की रंगीत तालीम लोकसभेत केली, पुढचं राजकारण. हो, ठीक आहे, ते ऐकलं ना आपण. रंगीत तालीम लोकसभेत केली याचा अर्थ तुम्ही किंग मेकर म्हणून काम करताय. कोणाला तरी फायदा होतोय त्याचा, आणि त्या फायद्यातून तुम्ही लोकशाहीची पाळेमुळे खालपर्यंत घेऊ जाणार नाही. म्हणजे जे वंचित आहेत ते आणखीन वंचित करायचे का, असा त्याचा विचार पुढे येईल. मला असं वाटतं की विधानसभेमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी अशाच पद्धतीने राजकारण करेल. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा मोठा परिणाम या शहरामध्ये होईल. या शहरामध्ये प्रत्येक घटकांची पाळेमुळे रुजलेली आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं गेलं तर 23 मेला निकालावर डिपेंड आहे की वंचित बहुजन आघाडीचं भविष्य आहे किंवा नाही. पुढं वंचितचं काय भवितव्य? एक लक्षात घ्या, आम्ही कुणाची मतं कापलेली नाहीत. आमच्या मताला कुठं ऑप्शन नव्हता आजपर्यंत, ते आम्ही उभं केलेलं आहे, आणि म्हणून सगळीकडे जे मतदार आहे तो आता आमच्याकडे जमा झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या लोकसभेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला मतदान होणार आहे. ही अगदी काळ्या दगडावरची रेग आहे. तो कांग्रेस राष्ट्रवादी को गिराने की ये शुपैरी थी. इस तरह से ये वंचित आघाड़ी का भी ये अचानक 48 सीटों को खड़े कर देना और हेलीकॉप्टर से सफ़र करना, क्या लोग पागल है कि पैसा कहाँ से आ रहा है, गेम कहाँ से हो रहा है? तुम्हाला असं वाटतं बाळासाहेबांचं राजकारण एवढं सहजासहजी संपेल? नाही, बाळासाहेब आंबेडकराविषयी या महाराष्ट्राला आदर आहे, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. पण ओवेसीची जी शक्ती बाळासाहेबांवर, त्याच्याविषयी महाराष्ट्राला बिलकुल आपुलकी नाही आहे. आणि ओवेसी तर प्रस्थापित आहे, 50 वर्षांनी हैदराबादवर राज्य करतो, तो कुठे वंचित आहे? हे जे एक फॅन्टसी होती की बाबासाहेबांचे नातू ते यावेळेस आले, मात्र ते आल्यानंतर आता याचा जे फायदा आहे ते 100% सेना बीजेपीला आहे. त्याच्यामुळे जनता परत 100% काँग्रेसकडे येणार, कारण बाबासाहेबांना मानणारा पूर्ण वर्ग हे 100% काँग्रेस पक्षासोबत आहे. वंचितचा प्रभाव तुम्हाला मान्यच नाही? जे व्यक्ती बाबासाहेबांना मानतात ते पंजाला मानतात. समजू शकतो आपण, काही गोष्टी खऱ्या असल्या तरी काही मजबुरीमध्ये ते मान्य करणं शक्य नसतं. तसंच या ठिकाणी झालेलं आहे. राजकीय लोकांना काही गणितं मांडताना आपल्या पक्षाचे हित बघावे लागतात आणि त्यानंतर वक्तव्य करावं लागतात. एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे, बाळासाहेब आंबेडकरांसाठी वंचित बहुजन आघाडीचं कार्ड हे कसल्याही पद्धतीने तोट्यात नेणारं नाही आहे. मतदान जर चांगलं पडलं तर निश्चितच वंचित बहुजन आघाडीला जे आहे महत्त्व येणार आहे. आता वंचित फॅक्टरमध्ये वेळ झाली तर थांबण्याची
पहा फक्त न्यूज 18 लोकमत.